चला तर नातखोळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। नातखोळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। बनवणार आहे आपण बॅक टू चॅनल मेथीची भाजी। एकदम वेगळ्या पद्धतीने साध्या सोप्या माती खूप होती त्यामुळे जशी 4 ते 5 वेळा धुवून घेतली। जास्त आपल्याकडे कसे डाळ मला माहिती खूप असते हे जास्त वापरतात। धुवून घेत जा। गावी बघा तुम्ही मेथीची भाजी काहीच घालत नाही, फक्त लसूण आणि मिरची इतकी भारी चव 4 ते 5 वेळा धुवून घेतली। खूप छान लसूण घेतले। चला तर मी आज एकदम साध्या बनवणार आहे, मेथी बनवणार आहे। तेव्हा मी मिरच्या जास्त काहीच वापरणार नाही, त्याला मी भाजून घेत आहे। थोडंसं तेल टाकणार आहे। एकच नंबर होते बरं का अशी भाजी। मिरची आपण भाजून लावायसाठी पण खूप छान होते, चवच वेगळी येते अशी केली। मिरची भाजून घेतली, लसूण आणि मिरची दोन्ही ठेचून घेणार आहे आपल्याला। बारीक खलबत्ता नाहीये त्याच्यामुळे पाट्यावर आपल्या भाजीला आपण असं चेचत असतो भाजी बरं का। मेथीची टेस्ट 4 ते 5 वेळा कढई कांदा घेतलाय, व्हिडिओ घेतला नव्हता, माती खूप डायरेक्ट घेतले। कांदा आपला भाजलाय हे पाहिजे। कढई आपण कढईत कांदा आपलं ठेचून घेतले, हिरवी मिरची आणि मिरची ते ऍड केले। ते माझं व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचंय, डायरेक्ट दाखवत आहे। मिरच्या तुम्ही तिखट कांदा घेतलाय मी छोटा, 4 ते 5-6 असं घेतले कारण ठेचलेलं आमच्याकडे तिखट जास्त खातात। तुम्ही करत असं कांदा खात असाल भाजले तर 1 ते 2 आपण इथं मिरच्या ऍड करायची। मी आता आपण नाही घेतली, मी भाजी चिरून नाही घेतली, असंच तोडली, फक्त धुवून घेतली मेथी, चाळणीमध्ये ठेवली पाणी नाही तळायला। हे पहा आपली भाजी, हे पहा आणि चाळणीमध्ये ठेवल्यामुळे पाणी लगेच होतं, गॅस मोठा ठेवला होता त्यामुळे लगेच पाणी कसं सगळं नितळल्यामुळे कसं जास्त वेळ पातेल्यात वगैरे ठेवला ना तुम्ही जर भाजी लगेच भाजीला पाणी टाकलं ना तर त्याचं पाणी तेही पाणी ऍडला पाणी आणि ते म्हणजे चवच जाते भाजी। त्यामुळे आपण जास्त शिजवायचं नाही, शिजवायचंच नाही आपली भाजी भाकरी रेडी। गॅस मोठा करायचा, 1-2 मिनिटं आपल्याला वेट करायचं आहे। प्लेट झाकू शकता किंवा नाही झाकलं तरी चालतं। इथे मीठ घेतले मी चवीनुसार, एकच नंबर होते अशी भाजी। आता व्यवस्थित हलवायचं आहे आपल्याला, जेणेचं आपलं मीठ आहे ना कसं एकाच जागी राहतं, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला वरखाली करून घ्यायचं आहे। आता गॅस आपल्याला थोडंसं बारीक करायचं आहे, आधी आपण गॅस मोठा ठेवला होता। हे पहा आपली भाजी तयार झाली आहे, पाहू शकता तुम्ही, काहीच नाही फक्त लसूण आणि मिरची। खूप छान होते, मला तर इतकी आवडली, मला खूप आवडते। हे बघा आपलं ताट रेडी आहे। चला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका।